राहण्याची सोय आणि जेवण खाण्यासह 8 तासांच्या कामाचा महिन्याला 16,000 रुपये पगार दिला जाईल. अशा जाहिराती गावगाड्यात ये जा करणाऱ्या महामंडळाच्या बस वृत्तपत्रांमध्ये सोशल मीडियावरील पोस्टच्या माध्यमातून तुमच्या आमच्या पर्यंत पोहोचत असतात. गरिबीचे चटके अंगावर घेत पोटात भूक आणि डोळ्यात स्वप्न घेऊन कित्येक मुलं मुली जे आहेत ते पुण्यासारख्या मोठ्या शहराकडे धाव घेतात. गावाकडचं मातीचं घर, आई वडिलांचे थकलेले हात आणि काहीतरी करून दाखवू ही अपेक्षा पाठीवर घेऊन ही पोरं शहराच्या गर्दीत हरवतात. पण इथं प्रत्येक रस्ता हा दिसतो तेवढा सोपा नसतो. कोणी फसवणुकीच्या जाळ्यात अडकतं तर कोणी देह व्यापारासारख्या अंधाऱ्या गर्दीत ढकललं जातं. अशा असंख्य वेदनादायक कहाण्या आपण रोज ऐकतो, पण त्या फक्त बातम्या नसतात, ती कुणाची तरी मोडलेली स्वप्न असतात. फक्त घरच्यांच्या चुलीवर धूर उठावा, 2 वेळचं पोटभर अन्न मिळावा यासाठी ही पोरं अपमान, शोषण आणि वेदना सगळं काही मुकाट सहन करतात, कारण त्यांना माघार घेण्याचा पर्यायच नसतो. पुण्यात येणाऱ्या अशाच काही तरुण तरुणींच्या फसवणुकीची ही कथा, यातून तुम्ही नक्कीच काहीतरी बोध घ्याल आणि आपलं होणारं नुकसान टाळाल ही अपेक्षा व्यक्त करतो. नमस्कार, मी अभिषेक गावंडे आणि तुम्ही पाहताय लेट्स अप मराठी. रांजणगाव MIDC परिसरातील नामांकित कंपन्यांमध्ये नोकरी मिळवून देण्याचं आमिष दाखवून तब्बल 47 तरुण तरुणींना गंडा घातल्याचा धक्कादायक प्रकार जो आहे तो सध्या उघडकीस आलाय. ही फक्त एक घटना आहे, असे कित्येक लबाड तुमचा आमचा फायदा घ्यायला टपलेले असतात. या घटनेत तब्बल 47 मुला मुलींनी पोलिसांत जायचं धाडस केल्यानं हे सर्व काही उघडकीस आलं. शिर्डी येथील एका तरुणाच्या ओळखीनं 3 जण मंगळवारी तारीख असते 13 डिसेंबर रात्री 10च्या सुमारास रांजणगाव इथे पोहोचतात. तिथं ज्ञानेश्वर महादेव घायतडक हा जो आहे तो धायतडक वाडीचा रहिवासी आहे, जे पाथर्डी तालुक्यात तिथं अहिल्यानगर जिल्हा. या व्यक्तीनं काय केलं, जो आहे त्याचं नाव महादेव घायतडक आहे, या व्यक्तीनं त्यांना गावातल्या सुखकर्ता मंगल कार्यालय इथं बोलावलं. त्या ठिकाणी 37 मुलं आणि 10 मुली आधीच एकत्र आलेल्या होत्या. माझी MSF फोर्सची एजन्सी असून त्यामार्फत कार्यक्रमाच्या ठिकाणी बंदोबस्ताचं तसेच रांजणगाव MIDCतल्या कंपन्यांत बंदोबस्ताच्या अर्थातच सुरक्षा रक्षकाचं काम देतो. राहण्याची सोय करतो, जेवणा खाण्यासह म्हणजे जेवणाची पण व्यवस्था असेल, राहण्याची पण व्यवस्था असेल, 8 तासांचं काम असेल, ड्युटी असेल आणि महिन्याला 16,000 रुपये तुम्हाला पगार दिला जाईल असं सांगत धायतडक आणि बिनसाद या दोघा जणांनी या मुला मुलींना ड्रेस आणि किट साठी मात्र तुम्हाला एक काही पैसे जे आहेत ते रक्कम गोळा करावी लागेल म्हटलं आणि त्यामार्फत 70,000 रुपये याच मुला मुलींकडून त्यांनी उलटे गोळा केले. मग काय झालं की मंगळवार गेला, बुधवारी तारीख 31 डिसेंबर तो पण दिवस गेला. मग गुरुवार आला 1 तारीख. मंगल कार्यालयात 2 दिवस मुक्काम करूनही कोणालाही काम न मिळाल्यानं या मुला मुलींनी बिनसाद आणि घायतडक यांच्याकडे विचारणा केली की आम्हाला बाबा काम का नाही भेटत आहे. श्रीरामपूर येथील अमोल आवटे यांना आम्हाला या कामासाठी मुलं मुली गोळा करण्याला सांगितलं, म्हणून आम्ही तुम्हाला इथं बोलवून घेतलेलं आहे. ते आल्यानंतर कामाचं बघू असं सांगितलं. ही मुलं मुली जे आहेत हवालदिल झाले. काम नसेल तर दिलेले पैसे परत द्या असं म्हटलं असता धायतडक आणि बिनसाद यांनी त्यांना दमदाटी करायचं, शिवीगाळ करायला सुरुवात केली. तुम्हाला कुठं जायचं तिथं जा, आम्ही कोणालाही घाबरत नाही असं म्हणत ते निघून गेल्यानंतर या मुला मुलींनी पोलिसांमध्ये धाव घेतली. पोलिसांनी लागलीच दोन्ही आरोपींना अर्थातच ज्ञानेश्वर धायतडक आणि अवध बिनसाद यांना ताब्यात घेतलं. ऐन थंडीच्या काळात मंगल कार्यालयात 2 दिवस उघड्यावर राहावं लागल्यानं आणि अनेकांकडे अंथरूण पांघरून नसल्यानं थंडीनं गारठून अनेक मुले मुली जे आहेत ते आजारीही पडली. ज्ञानेश्वर धायतडक आणि अवध बिनसाद यांनी 2 दिवस या मुला मुलींना रांजणगाव गणपती देवस्थानमध्ये जेवणासाठी पाठवलं. मित्रांनो, स्वप्न विकत घ्यायला गेलेल्या गरिबांच्या पदरात फसवणूक ही 5वीला पुजलेली आहे. गरिबीनं हवालदिल झालेल्यांच्या अश्रूंचा जे लोक व्यापार करतात तेच खरे समाजाचे गुन्हेगार आहेत. अशा नालायकांपासून सावध राहा. काळजी घ्या. धन्यवाद.